पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरामध्ये पालिकेने कारवाई केलेली आहे। इंद्रायणी नदी किनाऱ्यावरील अवैध 36 बंगल्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। या अनधिकृत 36 बंगल्यांवर पालिकेचा बुलडोझर चाललेला आहे। पिंपरी चिंचवड पालिकेने बुलडोझर चालवत हे अवैध बंगले जमीनदोस्त केले। एक बंगला मालक महिला तिच्या बंगल्याच्या ठिकाणी बसून अश्रू ढाळताना यावेळेला पाहायला मिळालं। या प्रकरणात जागा मालक मनोज झरे पाठोपाठ माजी महापौर राहुल जाधव यांचं सुद्धा नाव समोर येताना दिसतंय। माजी महापौर राहुल जाधव आणि जागा विकणारा मनोज झरे यांचं यात नेमके काय संबंध होते असा प्रश्न आता पिंपरी चिंचवड मधले नागरिक उपस्थित करतायत। माझं घर दे, त्याशिवाय मी उठणार नाही। दोघं या म्हणा, राहुल जाधव जरे सगळे या। तुमच्या खेटा घालून घालून मेले मी। तुम्हाला अजून दया आली नाही। माझं सगळं वाटोळं केलं, कुठं जाऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।